कान्हेरी लेणी, एक विस्मयकारक कार्यशाळा. लेखक किशोर. या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण वा नाट्य, चित्रपट किंवा इतर रूपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. मुंबईतील बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी पाहण्यासाठी सिद्धार्थ महाविद्यालय पाली विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याकरिता मला सकाळी 9 वाजेपर्यंत बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात पोहोचणे गरजेचे होते. मी सकाळी 5 वाजता उठून नित्यकर्मे केल्यानंतर पंचशील आणि बुद्ध वंदना करून ब्लॅक कॉफी बनवून घेतली. पत्नी आणि 2 सुंदर फुलं अजून साखर झोपेतच होती. दुपारच्या जेवणासाठी मी चीज सँडविच डब्यात बनवून घेतले. सोबत शिजवलेल्या कॉर्नमध्ये मीठ, लाल तिखट टाकले आणि मिक्स करून दुसऱ्या डब्यात घेतले. बॅग भरली, पार्किंगमधून स्कूटी काढली आणि कॉम्प्लेक्स मधून बाहेर पडलो. मंद काळोख पसरला होता. सूर्य उगवण्याच्या बेतात सुरुवातीचा प्रकाश होत होता. हवेत कोमट गारवा जाणवत होता. मी स्कूटी स्टेशनच्या पार्किंग मध्ये लावली आणि पनवेल स्टेशनला पोहोचलो. 7:09 वडाळा ट्रेन मध्ये चढलो. ट्रेनच्या कोच मध्ये नजर फिरवली आणि विंडो सीट रिकामी पाहून जाऊन बसलो. पुढच्या प्रवासाची रूपरेषा मनात आखली. ब्लूटूथ हेडफोन बॅगेतून काढून सकाळच्या गारव्यात पाली भाषेतील पावा सिंगरचे बुद्ध सुत्त स्मार्टफोनवर सुरू करून अर्धवट राहिलेली झोप पूर्ण करण्याकरिता डोळे मिटले. पाली भाषेतील पावा सिंगरचे बुद्ध सुत्त ऐकणे हे माझ्या दररोजच्या ऑफिसला जाण्याच्या प्रवासातील विरंगुळा आहे. सुत्तचे स्वर, शब्द दररोजच्या धकाधकीच्या गर्दीच्या प्रवासामुळे येणारा शिणपणा नाहीसा होऊन मी ताजातवाना होतो. लॉंग रूटचा प्रवास कधी संपतो हे कळत देखील नाही. असो गाणी ऐकता ऐकता माझी झोप पूर्ण होऊन मला जाग आली. खिडकी बाहेर पाहिलं, टिळक नगर स्टेशन आलं होतं. प्रवासाची रूपरेषा ठरवल्याप्रमाणे मी कुर्ल्याला उतरून पुढच्या प्रवासासाठी घाटकोपरला जाण्यासाकरिता ट्रेन पकडली. घाटकोपरला येऊन मी मेट्रोच परतीच तिकीट काढलं. सोयीचलित जिने चढून मी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आलो. इंडिकेटरवर घाटकोपर ते वर्सोवाला जाणारी मेट्रो ट्रेन 2 मिनिटात येण्याची शक्यता दर्शवत होतं. मी प्रवाशांच्या रांगेत उभा राहिलो. इतक्यात मेट्रो ट्रेन प्लॅटफॉर्मला आली. सकाळ आणि आज दुसरा शनिवार असल्यामुळे गर्दी नेहमीपेक्षा कमी होती. मेट्रोमध्ये बसायला जागा मिळाली. मेट्रोमधील थंड आणि शांत वातावरण. मी आजूबाजूच्या सहप्रवाशांकडे पाहिलं. सर्वजण आपापल्या स्मार्टफोन मध्ये व्यस्त होते. त्यांच्याकडे पाहून मेट्रोच्या वेगाने मनात स्मार्टफोनच्या शोधापासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर धावू लागला. मी मोबाईल किंवा स्मार्टफोन वापरायच्या अगोदर कितीतरी वेळा प्रवास केला आहे. स्मार्टफोनच्या अगोदर प्रवासात मागे पडणाऱ्या प्रदेशाला बघून कंटाळले की आपल्या आजूबाजूच्या सहप्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी बोलायचे, विचारपूस करायचे. त्यामुळे ओढ वाटायची आणि मग एकमेकांच्या गप्पांमध्ये रंगून प्रवास सुखाचा होत होता. पण स्मार्टफोन मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग झाल्यापासून आजच्या परिस्थितीत खूप मोठा बदल झाला आहे. स्मार्टफोन मधील विविध ॲप आपलं लक्ष स्वयंकेंद्रित करून घेतात
आणि मग आपल्याला आजूबाजूच्या जगाचाच विसर पडू लागतो. आपण ऑनलाईनच्या दुनियेत खूप जवळ आलो, परंतु आपल्या सोबतच्या व्यक्ती, जवळच्या सहप्रवाशांपासून खूप दूर झालो आहे याची खंत वाटत होती. त्यात मी पण ह्या जगाच्या नकळत एक भाग बनत होतो. इतक्यात पुढच्या स्टेशनची अनाउन्समेंट ऐकू आली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. येथे उतरून मला बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात पोहोचण्यासाठी दुसरी मेट्रो ट्रेन पकडायची होती. मेट्रो थांबली. मी मेट्रोमधील थंड आणि शांत वातावरणातून बाहेर पडलो. मागे प्रवाशांकडे पाहिलं. एक स्मित करून स्मार्टफोनचा प्रश्न आणि ती परिस्थिती तिथेच सोडून पुढच्या प्रवासाला निघालो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनला उतरून दुसरी मेट्रो ट्रेन पकडण्याकरिता मी दोन्ही मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या ब्रिजवरून चालत गुंदवली मेट्रो स्टेशनला पोहोचलो. तिथे सुद्धा परतीच्या प्रवासाच तिकीट काढलं. सोयीचलित जिने चढून मी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आलो. पण ह्या मेट्रो ट्रेनचे प्लॅटफॉर्म जरा वेगळे होते. प्लॅटफॉर्म पूर्ण काचेच्या भिंतींनी बंद होते. प्लॅटफॉर्मवर मेट्रोच्या कोचच्या अंतराप्रमाणे प्लॅटफॉर्मवर दरवाजे होते, जे मेट्रो ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबल्यावरच उघडतात. अशा नव्या पद्धतीने बांधकाम केले होते. मेट्रो ट्रेन आली. मेट्रो ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबल्यावर सोयीचलित दरवाजे उघडले आणि मी मेट्रो ट्रेन मध्ये प्रवेश केला. बीप बीप आवाज करत मेट्रो ट्रेनचे आणि प्लॅटफॉर्मचे दरवाजे बंद झाले. मेट्रो ट्रेन मध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे येथेही गर्दी कमीच होती. तसं म्हणावं तर गर्दीच नव्हती. पूर्ण ट्रेनमध्ये मी मिळून 15 ते 16 प्रवासी होतो. मेट्रोमध्ये समोर बसायला जागा मिळाली. मेट्रोमधील थंडगार आणि शांत वातावरणात पुढचा प्रवास सुरू झाला. मेट्रोच स्टेशन आल्यावर सोयीचलित दरवाजे उघडले की मेट्रोच्या शांत वातावरणात शहरातील रहदारीचा गोंधळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरील गाड्यांच्या ट्रॅफिकचा गोंगाट आत यायचा आणि सोयीचलित दरवाजे बंद झाले की गोंगाट यांचा आवाज मेट्रो पाठीमागे सोडून पुन्हा शांत होत होती. असा लपंडाव चालूच होता. मी मेट्रोच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. सूर्याच्या पिवळ्या किरणांच्या प्रकाशात शहर उजाळत होतं. एका बाजूला आधुनिकरणाने निर्माण केलेल्या उंच, सुरेख, सुंदर काचेच्या बिल्डिंग होत्या, तर दुसऱ्या बाजूला त्यांना कलाटणी देणारी झोपडपट्टी यांच परस्पर विरोधी एकत्रीकरण असून ही शहराला जागतिक दर्जा मिळाला आहे हे मार्मिक सत्य लक्षात ये. इतक्यात मला ज्या गंतव्यस्थानी पोहोचायच होत त्या ठिकाणाची अनाउन्समेंट झाली. मी बाहेर येऊन कॉलेजच्या ग्रुपसोबत राष्ट्रीय उद्यानातील प्रवेश घेण्यासाठी प्रवेश शुल्क भरले आणि जे अजून प्रवासात होते त्या सहकारी मित्रांची वाट पाहू लागलो. माझ्या ग्रुपमध्ये बहुतेक माझ्यापेक्षा वयाने वरिष्ठ होते. माझ्या वयाचे फक्त आम्ही तिघेच होतो. सर्व मित्र परिवार आल्यानंतर आम्ही कान्हेरी लेणीकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे होत. फोटो शूट केले. बस आली. सर्वजण बस मध्ये चढलो. 10:30 वाजले होते. सूर्याचा प्रकाश लख झाला होता. राष्ट्रीय उद्यानापासून कान्हेरी लेणीच अंतर 7 किलोमीटर आहे. बसने वेग घेतला. उद्यानातील परिसर मागे सोडत बसने सर्वांना कान्हेरी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बस स्टॉपवर सोडून पुन्हा नवीन पर्यटकांना आणण्यासाठी युटर्न घेऊन धाव घेतली. आम्ही उतरल्यावर सरासोबत ग्रुप फोटो काढला आणि कान्हेरी लेणी प्रवेश ही भरून कान्हेरी लेणीच्या पहिल्या नंबरच्या लेण्यामध्ये आम्ही बसलो. विनोद भेले सरांनी कान्हेरी लेणीचा इतिहास तसेच लेण्यामध्ये कलाकृती घडवण्याकरिता लागणारा कालावधी, लेण्यांना दान देऊन कोरण्यात आलेल्या मजकूर, दगड कसा ओळखायच्या पद्धती या लेण्या दुसऱ्या शतकापासून घडत होत्या, ज्या काळात आधुनिकरणाच नाव सुद्धा नव्हत. बुद्धांची शिकवण व त्यात नंतरच्या काळात निर्माण झालेले संप्रदाय, बुद्धांची शिकवण येणाऱ्या पिढीला मिळावी म्हणून लगोपाठ 9 ते 10 पिढ्या हे काम अखंड सुरूच होत. अशा बयाच इतिहासाची पाने सर आम्हाला समोर उलगडून सांगत होते. सुरुवातीला सरांच लेक्चर छान वाटलं.
मध्येच लेण्या पाहायला येणारे पर्यटक आम्ही बसलेल्या ठिकाणी येऊन डोकावत होते. सरांच लेक्चर ऐकत पुढे जात होते. त्याच्यामुळे लेक्चर मध्ये अडचण येत होती, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही ते ऐकत होतो. मध्ये थंड वायाची झुळूक लेण्यांना स्पर्श करून आम्हाला सुखावत होती. थोड्या वेळेनंतर आमच्यातील विद्यार्थी वृत्तीला पण कंटाळवाण वाटू लागलं. 2 तासांनी सरांनी लेक्चर संपवलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. सूर्य माथ्यावर आला होता. उन्ह टोचत होती. आम्ही लेणी पाहण्यास सुरुवात केली, पण दुपारचे 1 वाजले होते. सर्वांची पोट आता जेवण करण्यासाठी आम्हाला खुणावत होती. सर सर्व विद्यार्थ्यांना म्हणाले की लेणी क्रमांक 3 मध्ये बुद्ध स्तूपाच्या आवारात पंचशील आणि बुद्ध वंदना घेऊन नंतर जेवू आणि पुढच्या लेण्या बघूया. आम्ही सर्वांनी होकार दिला. आम्ही सर्व विद्यार्थी लेणी क्रमांक 3 च्या आवारात प्रवेश केला. लेण्याच्या प्रवेशद्वारापासून ते लेण्यामध्ये आत जाईपर्यंत प्रशस्त खुली जागा आणि कोरीव शिल्पांच्या कलाकृती, स्तंभ, दोन्ही बाजूला बुद्धांच्या उभ्या मोठ्या शांत मूर्त्या दगडात कोरल्या होत्या. त्या निरखून पाहण्यासाठी मी वर पाहिलं. मुखावरील स्मित हास्य आणि शांत मुद्रा पाहून जणू ती दगडातील कलाकृती अजूनही जिवंत असून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत होतं. आम्ही सर्वांनी लेणीच्या बाहेर शूज आणि पादत्राणे काढून आत प्रवेश केला. बाहेर जी उन्ह टोचत होती. लेणीत प्रवेश केल्यावर नैसर्गिक एअर कूलर लावला आहे. इतकं थंड, शांत आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं. आम्ही सर्व रांगेत बसलो. स्तूपाला वंदन करून पंचशील आणि बुद्ध वंदना सर्वांनी एका सुरात म्हटली. पंचशील आणि बुद्ध वंदना झाल्यानंतर सर्वांनी 5 मिनिटे डोळे बंद करून ध्यान मुद्रेत बसून ध्यान केलं. शेवटची धम्मपालन गाथा बोलून उठलो. तेव्हा पाहतो तर काय, आमच्या पाठी काही देशी विदेशी पर्यटक पण बुद्ध वंदनेत सामील झाले होते. बुद्ध वंदनेच्या सूर स्तूपात घुमत होता. तेथील वातावरण अधिकच शांत, प्रसन्न आणि निरामय झालेलं होत. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि आनंद झळाळत होता. आम्ही स्तूपाला एक प्रदक्षिणा घातली आणि बाहेर आलो. सर्वांनी फोटो काढले. दुपारच्या जेवणासाठी पुन्हा आम्ही खाली उतरलो. लेणीच्या खालील उद्यान आम्ही सर्वजण फ्रेश होऊन तिथे जमलो. सर्वांनी सहभोजनासाठी आपापले डबे उघडले. वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, भाकरी, चपाती, विविध चटण्याचे प्रकार, सँडविच, खिचडी भात असो सर्व पदार्थांचा खमंग सुहास दरवळत होता. सर्वांनी आपापल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना शेअर केलं. लेण्यातील बुद्ध चरणांना स्पर्श करून येणारी उबदार हवा आणि गप्पा गोष्टी चर्चा करत मस्त खमंग जेवणाचा आस्वाद घेत आम्ही सर्वांनी सहभोजन पूर्ण केलं. सहभोजन केल्यानंतर ताजेतवाने होऊन आम्ही पुन्हा उत्स्फूर्तपणे लेणी पाहण्यास तयार झालो. आम्ही पाहिलेल्या अगोदरच्या लेण्या डोंगरच्या सुरुवातीलाच होत्या. आता डोंगर चढून उरलेल्या लेण्या पाहायच्या होत्या. डोंगर चढून लेण्या पाहू लागलो तसं सरांनी सांगितलेला इतिहास आम्ही पडताळून पाहत होतो आणि सर त्यात अधिक भर घालत होते. साधारण 900 ते 1000 वर्ष या लेण्या घडवण्याचे काम सुरू होते. तिथे 1500 ते 1600 बौद्ध भिक्षू भिक्षुणी राहत. ते उपासकांना ध्यान साधना, विपश्यना शिकवायचे. त्यांच्या राहण्यासाठी, खाण्याची वर्षभर एवढ्या लोकांना पुरेल त्याप्रमाणे पिण्याचे आणि विविध कामांसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था, नैसर्गिक स्रोताचा उत्कृष्ट पद्धतीने वापर करून पाणी विविध ठिकाणी लेण्यामध्ये अंतर्गत नेण्यासाठी डोंगराच्या कडांना अशा प्रकारे आकार दिला आहे की काही लेण्याच्या आवारात डोंगरात जलकुंड खोदून ठेवले आहे. त्यात पावसाळ्यात डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी, जिथे जलकुंड आहे तेथे पाणी नैसर्गिकपणे वाहत जाऊन त्यात जमा होत. डोंगरात एकांतात ध्यान करण्यासाठी ध्यान कक्ष अशा 80 ते 90 लेण्या कोरल्या आहेत. त्या कक्षाबाहेर काही ठिकाणी बसण्याकरिता दगडाचे बाक आहे. आजही त्यातील शिल्प, कलाकृती, बुद्ध मूर्त्या खूप सुंदर
आणि मनाला मोहून टाकणाया आहे. मला आवडलेली एक शिल्प कलाकृती म्हणजे 5 फणाचे नाग डोक्यावर असलेले दोन्ही नागराजे कमळाला धरून पूर्ण शक्तीनिशी उभे आहे. कमळात बुद्धांची मध्यम मार्गाची शिकवण देणारी मुद्रा आहे. त्यांच्या बाजूला 2 बोधिसत्वाच्या मूर्त्या आहेत. बोधिसत्व पण कमळात बुद्धांच्या बाजूला उभे आहे. दोन्ही नागराजांच्या बाजूला प्रत्येकी एक स्त्री आहे आणि त्यांच्या डाव्या बाजूला एक लहान स्त्री बुद्धाला नतमस्तक झाली आहे. उजव्या बाजूला एक लहान पुरुष आहे जो बुद्धांची पूजा करत आहे. हे सर्व शिल्प पाहून माझं स्वतःच आकलन आहे. प्रत्येकाला ते वेगळं होऊ शकतं. काही लेण्यांच्या बाहेर त्या लेण्याचे काम पूर्ण करण्यासाठी कोणी कोणी दान दिले. त्यांचे नावे व प्रसंग धम्म लिपीत लिहिला आहे. लेणी क्रमांक 41 मध्ये आध्यात्मिक काया रूपातील बोधिसत्व अवलोकितेश्वराची एकादश मुखमूर्ती ही अद्वितीय कलाकृती, खूप मनमोहक आणि सुंदर शिल्प आपल्या कल्पनांना एक विशेष खाद्यच आहे. लेणी क्रमांक 34 च्या छतावर उत्तर वाकाटक कालीन चित्रकलेचे अवशेष सापडतात. रमत गमत आम्ही हळूहळू प्रत्येक लेण्याचे सौंदर्य मनात आणि स्मार्टफोन मध्ये साठवत पुढे जात होतो. माझ्या सोबतचे सहकारी आणि मी डोंगराच्या माथावर गेलो. तिथून राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरावर नजर फिरवली. संध्याकाळच्या कोवळ्या तांबूस उन्हात परिसरात उन्हाने सुकत चाललेल्या झाडांच्या रंगात झालेला बदल जाणवत होता. दूरवर नजर टाकली तर मुंबईला पाणी पुरवठा करणारं तुलसी तलावाच निळसर सौंदर्य दिसत होतं. ते पाहून थोडा डोंगर माथावर विसावा घेऊन आम्ही सर्व परतीच्या प्रवासासाठी खाली उतरू लागलो. बस स्टॉपवर आलो. बस स्टॉपवर अगोदरच बससाठी रांग लागली होती, कारण उद्यान बंद होण्याची वेळ होत होती. त्यामुळे सर्व पर्यटक परतीच्या बसची वाट पाहत होते. थोड्या वेळातच बस आली, पण यावेळ बस पूर्ण भरून गेली होती. आम्ही सर्वजण कसेबसे बसमध्ये चढलो आणि थोड्या वेळातच बसने आम्हाला घरी परतण्याच्या वाटेवर सोडून पुन्हा युटर्न घेऊन निघून गेली. पण मी अजूनही लेण्याचा विचार करत होतो. इतके अप्रतिम शिल्प कलाकृती पाहून मला ही खर्च हेवा वाटत होता की एवढा मोठा डोंगर खोदून त्या दगडांना सुंदर लेण्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्या सर्वांच्या 9 ते 10 पिढ्या खर्च झाल्या. का तर त्या पिढ्यांनी येणाऱ्या 1000 पिढ्यांना आणि जगाला बुद्धांची शिकवण चिरंतर मिळावी म्हणून आपलं आयुष्य पणाला लावून घडवल्या, ज्या आज ही साक्ष देत आहे की आपण कोणाचे वारस आहोत. आजच्या आधुनिकरणाच्या युगात सगळ्या गोष्टी शक्य करता येतात, पण ज्यावेळी आधुनिकीकरणाचा जन्म सुद्धा झाला नव्हता अशा काळात दगडावर योग्य अंतर ठेवून योग्य पद्धतीने त्याला घडवणे आणि शिल्पकलेच्या सौंदर्याच लेण चढवणे खूप प्रेरणादायी वाटतं होतं. इतक्यात सहकारी मित्रमंडळींनी निरोप देण्यासाठी मला आवाज दिला. लेण्याच्या विचारातून बाहेर येऊन मी सर्वांना निरोप दिला. निघताना काहीतरी विसरल्याची आठवण झाली आणि लख प्रकाश पडावा तसं एकदम आठवलं की जर सरांनी लेण्या पाहण्यापूर्वी 2 तासच लेक्चर दिलं नसतं तर मी पण बाकीच्या पर्यटकांना सारखं फक्त दगड पाहून घरी गेलो असतो. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मनापासून धन्यवाद म्हणतं आणि पुढच्या वेळेस दगड कसा वाचायचा हे मनात कोरून मी परतीच्या प्रवासाकरिता मेट्रो स्टेशन मध्ये प्रवेश केला.